मग आता खाली गेलो होतो, मम्मी रडून राहिली होती. पप्पाने काय केलं, ते ज्या पावत्या घेऊन त्या तिथे फाडून फेकून दिल्या होत्या. पोलिसवाल्याचा फोन आला म्हणते ते व्हिडिओची गाडी होती तिथं उतरायला लागते. त्याने हेल्प केली, मग तिकडे टाकून आलं श्रीरामनगर. तिथून ते वापस सोडून दिलं. मला एक सेल्फी द्या ना, ते म्हटलं सेल्फी याच्यावर देऊ का म्हटलं. नमस्कार, मॅडमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. मॅडमनं तोडलं हे मशीन जे प्रमोशन साठी आलेलं आहे. यार असं काय करतोय यार? केलं शहाणपणा? मी नाही केला शहाणपणा. ते तुझ्या झाली तुटली मशीन. प्रमोशन साठी आली आहे, अजून शूटही नाही झाला आणि मॅडमनं तोडून टाकली. मी नाही तोडली, तू तोडली. तू पाडली खाली. ते मी बसवते ते. जाऊ दे, तू नको शहाणपणा करू. तोडली एक त्याची आता अजून बडबड कर. मी नाही तोडली, तू पूर्ण तोडून टाकशील. तिथे हात पण बोट पण मोठी राहू दे. दिसत पण नाहीये. दे दे ना, मी करते ना. दे पहिले गेला मला. ते तोडली तू. ते पूर्णच तोडत आहे. झालं, उभं झालं आता. टिप्पा झालं. तशी नाही बसत. शांत राहा, ते इकडे. कसं काय पडली तू? मी ना पाडली. मी नाही पाडली, तू पाडली शशा. हम्म. काही गरज आहे काही गरज आहे का? चांगल्यानं करून राहिलो होतो. बोललो तिकडे, आता काय करून राहिलो तुझं? काही नाही, ते जाऊ द्यायला मी काही बोलतच नाही. माझं मन दुखलं सगळं. एवढे जण ट्युशन पडले. शेपडे बोल पटकन तिकडे काय आलं? काही नाही, ते प्रमोशन करायचं होतं त्याचं. तर ते कळती आली मशीन. मग ते विचार करतोय केस कसे काढायचे, कुठून काढायचे. मग त्यांनी काय केलं, आपल्या सगळ्या चेहऱ्यावरचे केस काढले. आता प्रॉब्लेम काय होता? प्रॉब्लेम हा होता की त्याच्यात केस जे आहे ते जमा असं ते काय ते दाखवायचं मला तेवढं माहिती नाही. तर मग त्यांनी ते केलं काहीतरी कारणाने आणि मग ते मशीन मधलं काढलं अशी आणि मग ती पडली खाली. ते कुठूनच गेली. पूर्ण मशीन नाही पडली, वरवरच पडली. हा वरचं वरचं, पण तेच तर मेन आहे ना. त्यानंच तर सगळं कार्य होतं ना. कृती होते, कार्य होते, काय ते. झालं ते खराब. त्यामुळे खराब झालं. आता प्रमोशन साठी प्रोडक्ट आलं. आता ते येणं काय म्हणे की मी काढत नाही बा इथले केस, फालतू म्हणे खराब होऊन जाईल माझी स्किन, असं तसं तसं. मग मी काय म्हटलं की मी वापरतोय बा, मी इथचे केस काढले निघाले, मस्त निघाले. म्हटले माझ्या कामाचं आहे, प्रमोशन झालं मी ठेवून घेईन. पण नाही, हे रेझर सारखं आहे, मस्त निघते जे केस. पण नाही, गेलं मन मॅडमचं, त्याला पडलं. मग ते तुला काय म्हटलं, मी ते यूज करायला म्हटलं. इथे केस वगैरे काढायला कुठे इमर्जन्सी जर कुठे जायचं असेल तर बरं राहते म्हटलं मी सोबत. हा, पहिलेच काय म्हणे नाही मी नाही वापरत, माझ्या चेहऱ्यावर असो, माझ्या चेहऱ्यावर तसो. हा, ते रेझर नाही वापरत म्हटलं मी. पब्लिकशी बोलत जा ना, तू माझ्याशी का बोलते? ते जे रेझर असते ना ब्लेड. पब्लिकशी बोल ना, माझ्याशी का बोलते? मला तू तोंड इकडे आहे ना, मी इकडे पण बोलते. पब्लिकशी बोल ना, पब्लिकला सांग ना. तू तिथे जाऊन बस, तू तिथे जाऊन बोलते. तू पब्लिकला सांग ना. ब्लॉगिंग नाही जमणार आहे हिला, कोणतीच गोष्ट ऐकत नाही माझी. पब्लिकशी बोल, पब्लिकला सांग. तर ते जे रेझर असते ना ब्लेड सारखं, ते मी यूज नाही करत. पण हे जे आहे ट्रिमर सारखं ते मी यूज करू शकते. ब्लेडच आहे याच्यात, ब्लेडनच उपडते ते. ते वेगळं. याच्यात सक्शनचं काहीच नाही आहे. ब्लेड आहे आतून, ब्लेडला कटते. अरे केस आहे ते कटणारच आहे ना ते. काय लॉजिक आहे ना. पण मला ते आवडलं होतं ना, मी ते ठेवणार होती ना. नाही, आपलं पण दिलं पाणी, दिलं बंद करून आता खराब झालं. ते फिरूनच नाही राहिलं. हे हिना आता देऊन ठीक केलं म्हणून खराब झालं, नाही तर हे बघा अंदरून चालू आहे. हे अंदरचं फिरत आहे, गोल गोल आवाज येते बघा. म्हणजे खोटं बोलायची कोणती पण लिमिट असते. मग बोलत जा ना. पाप लागेल पाप. कोणाचा? स्वतःला लागेल दुसऱ्याचा. एवढं खोटं नाही बोला माणसाने. चल घे, शूट करा जा पटकन. काय आहे केस? तू पाडले पागल. सगळं मीच करते. तू काहीच नाही करत. धुतल्या तांदळा सारखंच आहे तू. धुतल्या तांदळाचं? हो. एवढा गोर आहे मी? नवऱ्याला मारलं गाईज, नवऱ्याला मारलं. मारणं वेगळी गोष्ट आहे आणि ही मजाक केलं मी. मला पण मजाक करायची. नाही, आता कशाला? आता मजाक करायची मला. नाही. मला पण मजाक करायची. नाही. मला पण मजाक करायची. उठून आण. गाईज मला पण आई चावू नको. तेव्हा चावली पण गाईज. टाकल्या. थांब तू. मला तर धावायला लावता ना. कॅमेराशी बोलत जा जरा. हा, मला धावायला लावता ना. ठीक आहे. कॅमेराशी बोल ना. नवल लाजकते. क्या बोला तूने? नवल लाजकते. तकला आतले बघा आगा बाया ग जा. सवय लावा आता त्यांच्याशी बोलायची, डेली ब्लॉगिंग करायचं तुला. मला लाज वाटते. सांग मग. मला लाज वाटते. कसं तरी वाटते. ठीक आहे, चल शूट कर पटापट. कपडे घालून ये, तुझा शूट आहे. पण हे तू खा. टाइमपास नको करू परत. माझं मन तेव्हा नुसतं घिनघिन करते दिवस रात्र अशी. एक काम करायला जे 5 मिनिटाचं काम असेल 50 मिनिटं लागते. सगळ्याच टाइम वाया घालवते. मॅनेजर, एडिटर, कॅमेरामॅन, माझा सगळ्याचा. आणि मग म्हणते झालं ना, आज काही कामच नाही केलं आपण. मग जाणं पटकन ये ना कपडे घालून. ते रोज तुम्ही बोलत नाही. काय ते सुरू
ते यार मला नाही माहित नाहीतर मी बोलणार नसते. खरंच हो. देख कैसा खुश हो रहा है. नाही मग मी जास्त बोलत जर कपडे घालायचे. लवकर ठीक आहे काय करायचंय टॉमबॉय बनून ये, पोट्टा बनून ये. पोराडे राहणाऱ्या पोरी, पोरासारख्या राहणाऱ्या पोरी आज शूट करणार. ठीक आहे ओके डन. हॅपी चॉकलेट डे. माझी कुठं आहे? मला दिल्लीच दे. घरातलीच फ्रीज मधली चॉकलेट आणली तरी नाही मला मी द्यायला. डीमार्ट मधून त्या दिवशी घेत होतो, तू काय रे नको घेऊ, मला माहित होतं चॉकलेट डे आहे तू म्हणून घेतली. नेहमी डार्क चॉकलेट का घेतो स्वतःसाठी घेते कारण तुला डार्क चॉकलेट आवडते. पण मी तुला दिली ना. हे नको सांगू. माझ्याकडे मला किटकॅट आवडते. आणि हे बघ, असं नाही की मी खाणारी आहे, माय आज खाल्लेली आहे. पॅक चॉकलेट आहे एकदम. ऑलरेडी एक तोडलेली चॉकलेट तशीच पडलेली काहीच पडली नाही. चल पाहून ये, चल फ्रीज मध्ये जा पाहून ये. आता रोज रात्री एक एक बाईट कोण खाते हे फोडले नाही मी, कारण मला बायकोन द्यायची होती चॉकलेट डे ला. हॅपी चॉकलेट डे. बायकोना नाही दिली मला. काय तू नाही दिली मला चॉकलेट. नाही पुढं भेटली चॉकलेट तुमसे ही तुमसे हर बार. व्हिडिओ कशी बनतो भेटली चॉकलेट मी दिलेली चॉकलेट छान आहे ना हा? तू दिल्लीपेक्षा बेस्ट आहे मग चॉकलेट ते ऑब्विस. झालं बघ. मी पण देतो. झालं झालं. याच्यापेक्षा चांगली आहे ना. अबे साले. आहे की नाही? आहे की नाही? नाही यार. नाही आहे? आहे. हा. दे आता. हे नाही पाहिजे नाही म्हणजे. पाहिजे पाहिजे मला ते लवकर. नाही. दे. आ! दे रे यार असं का करतो म्हणजे चॉकलेट दिली तर तिने घेऊन पण घेतली वापस काय तू इथं पण चॉकलेट नाही दिली ना. पप्पी दिली, पप्पीच्या रेटीत पप्पी. घे. तशी पण मी खात नाही तूच खातो रोज रात्री. मॅडमला दाखवा, फक्त मॅडमला दाखवा ना. हॅलो करून द्या. ठीक आहे. हाँ थँक्यू थँक्यू. तर आपको टीसी मिल जाएगी म्हणते. मम्मीची एलईडी कॉलेजची 1985 नाही किती 88. नाही 85 पासून 88 बरोबर 3 वर्ष. तर एवढी जुनी डिग्री आहे. मम्मीजवळ एकही डॉक्युमेंट नाही आहे कॉलेजचं, ना डिग्री ना काही. आणि ते भेटून नव्हती राहिली तर मम्मी खाली रडून राहिली होती. अक्षयभाऊ तिथे गेले होते नागपूरला एलईडी कॉलेजला की असं असं आहे येऊन द्या म्हणून असं तसं. काहीच भेटत नव्हतं. तर मग मी म्हटलं अक्षयभाऊ तुम्ही एक कॉल करा, मला एक व्हिडिओ कॉल करा म्हटलं, काम करा. त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल केल्यावर ते बोलले की अरे, मी म्हटलं त्यांना फोन द्या म्हटलं. तर माझा कॉन्फिडन्स बघा की इथून मला ते ओळखतील. जलवा आहे हमारा. ते म्हणते अरे यांचे तर व्हिडिओ बघते मी. म्हटलं माझ्या मम्मीचीच डिग्री आहे, काहीतरी ऍडजस्ट करा, काहीतरी सांगा असं तसं. ते बोलले की एलईडी नाव असलेलं काहीतरी सर्टिफिकेट लागेल आम्हाला, तेव्हाच आम्हाला देता येईल. तर मग आता खाली गेलो तर मम्मी रडून राहिली होती. पप्पाने काय केलं, ते ज्या पावत्या घेऊन त्या असते त्या फाडून फेकून दिल्या होत्या की काही काम नाही आहे करून. मम्मी रडून राहिली टेन्शन मध्ये असं तसं. तर मग ते म्हणे की मी देते म्हणे, पण काहीतरी ऑप्शन काढा म्हणे. मग ते कचरा जे फेकला होता फाडफड करून पप्पाने त्याच्यातून काढलं. त्याच्यातून एक रिसिप्ट सापडली ज्यांना आमचं काम झालं. पण ते म्हणे की मी देतेच म्हणे, तो विषय नाही आहे म्हणे, पण मला विचारलं तर मला उत्तर द्यावं लागतील ना म्हणे, म्हणून मग त्यांना एक सापडली. पण आज अगर मैं वीडियो नहीं बनाता था तर आज मम्मीचं काम नसतं झालं. तर खूप छान वाटत आहे मला ते की माझ्यामुळं 50 वर्ष आधीचे कामं पण होत आहेत. ते बोलले पहिले की मम्मीला इकडे यावं लागेल कॉलेजला कारण की तोच मेंबर लागते म्हणून. पण मम्मीला आधीच तब्येत ठीक नाही आहे, प्रॉब्लेम चालू आहे आणि अर्जंट पाहिजे होते थोडीशी. तर अक्षय भाऊ गेले तिथे एलईडी कॉलेजला. तर त्यांनी फक्त व्हिडिओ कॉलवर बघितलं. मी मम्मीला दाखवलं, माझ्या चेहरा दाखवला, तर ते म्हणे की फॅन आहे असं तसं. मग त्यांनी तिकडून स्क्रीनशॉट व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे केली की आम्हाला फक्त सेल्फी घेऊ द्या म्हणे एक फोटोतून. इथूनच आता व्हिडिओ कॉलवर बघितलं तुम्ही की त्यांनी टीसी दिली अक्षय भाऊ जवळ. तो ये मेरे को ऐसा लगता है की वो म्हणतात ना का कर्म कामी येतात जीवनातले. कर्म करत राहा, फळाची चिंता नका करू. प्राऊड फीलिंग है माझ्यासाठी की मेरे मम्मी पप्पा का काम सिर्फ मेरे फेस कार्ड से हो रहा है. मजा आ गया. या अलग ही लेवल का बंदा है. ते पोलीस वाल्याचं मॅटर चालू आहे जुनं. आज भाऊनं कॉल केला सकाळी म्हणते, फोन आला म्हणते पोलीस वाल्याचा. सांग तू. पोलीस वाल्याचा फोन आला म्हणते, ते व्हिडिओची गाडी होती ती जप्त करायला लागते. मग टेन्शन मध्ये हा म्हटलं थांब मी करतो तू थोड्या वेळात कॉल. टेन्शन नव्हती म्हटलं. माझे सासरे गेले तिथं भेटायला. तर यावेळेस जे मेन असते कोण असते, त्या ठाण्याचे मेन जे असते ते होते ना. तर त्यांनी कॉल केला सासऱ्याच्या मोबाईलवरून. मग मी म्हटलं की
हा बोला ना बोला ना म्हटलं. तर तिकडून कॉल आला, अरे मी तुझा किती मोठा फॅन आहे, विसरला का म्हणे मला. म्हटलं यार मजाच, कोणतरी मजा घेऊन राहिला तिकडून. तर मग म्हणते की माझ्या सासरे तिथेच बसले आहे त्यांच्या समोर. तर म्हणते अरे तू सांगितलंच नाही म्हणते की तू आमचा जवाईच लागतो म्हणून. म्हटलं जवाई लागतो. तर मग म्हणे अरे हे आमच्यासोबतच काम करत होते म्हणे, तू ओळखलं नाही का म्हणे मला. म्हटलं नाही. तर मग म्हणे अबे मी तुला खूप मोठा फॅन आहे म्हणे, तो असं फोटो काढला होता म्हणे, मागा आला होता तर. म्हटलं मागे खूप जणांनी काढले. मग म्हणते की अरे माझी बायको लय मोठी फॅन आहे म्हटलं होतं म्हणे, तिच्यासोबत बोलायचं आहे म्हणून. मग म्हणे की तू आणि तुम्ही मॅनेजर आला होता म्हणे, ते काम होतं म्हणे काहीतरी पासपोर्टचं. म्हटलं हा सर तुम्ही बोलताय का. मीच बोलताय म्हणे, मी एवढा मोठा काय आले का म्हणे, तुला एवढंसं काम नाही सांगितलं म्हणे मला. म्हणे काय चाललंय म्हणे. म्हटले अशी थोडीशी केस आहे म्हटलं, प्रॉब्लेम खूप लांबत आहे म्हटलं विनाकारण. ते तू जो आमचा जवाई झाला म्हणे, तू अजून 2-4 फॉलोअर वाढवतो म्हणे, घरी जाऊन सांगतो म्हणे आपला जवाई आहे म्हणे. पण विषय असा होता की मला खूप छान याच्यासाठी वाटत होतं, माझ्या सासरे समोर बसलेले आहे, सासऱ्यासमोर किती रिस्पेक्ट वाढली माझी त्याची मला छान वाटत आहे. की तो माणूस म्हणते की मी तो खूप मोठा फॅन आहे सर, असं तसं. मेरे को मजा आ गया. तू आता आला ना, तू येतो तरी का लवकर. फोन करून काय सांगू, घे टेन्शन, लेट येतो मग. पोलीस आली म्हणून म्हटलं ते भंगार गाडी घेऊन काय काय करत. सायकल बुडली म्हटलं त्याच्यापेक्षा चालूच नाही होत ते किक चालू करावं लागते, सेल नव्हतं. ऐक ना, आरसी नाही आहे का म्हणे गाडीची. म्हटलं आरसी नाही कैस नाही म्हटलं त्या गाडीचं माझ्याजवळ. गाडी म्हटलं जुनी बॉम्ब, 18 वर्ष झाले म्हटलं त्या गाडीले. आणि गाडी कोणाच्या नावावर आहे म्हटलं, ताईच्या नावावर. ताई कुठे राहते म्हटलं, दिल्ली. बरे खरी इन्फॉर्मेशन आहे बरं. हो ना, खरी इन्फॉर्मेशनच आहे ना बाबा, काय करतो मग, काहीच नाही ना आपल्यावर गाडीचं. भगवान श्री कृष्ण कहते हैं जो आपका गुस्सा सहन करके भी आपका ही साथ दे, आपको उससे ज्यादा कोई प्रेम नहीं कर सकता. भगवान श्री कृष्ण कहते ते हैं माहिती जो आहे मला. आपका गुस्सा सहन करके भी आपका ही साथ दे, आपको उससे ज्यादा कोई प्रेम नहीं कर सकता. अबे साले. माहिती आहे म्हटलं मला. मी पण खूप जास्त प्रेम करत तुमच्यावर, तेवढा गुस्सा मी तुझा सहन करते, समजलं. जाय आता. एवढे व्लॉग झाले, 100 व्लॉग झाले, ते कोणता गुस्सा होता, कधी होता माझा गुस्सा लास्ट टाइम. कधी असते ब्लॉग समोर नसते, तो मागं असते. मागे ब्लॉगच्या मागे तू काढलं तेव्हा मोबाईल पण दाखवून लोकांना कुठं. मला चान्सच नाही भेटत, तेवढा तो हायपर होतो. ओ माय गॉड, एवढा मोठा आरोप लावून राहिले मी, किती चांगल्या झालो त्याजवळ का सांगायला का. मग मी किती प्रेम करतो मग मी पण करते तुझ्यावर प्रेम. उलट उलट इथं काही कॉम्पिटिशन थोडी नाही, तुला दाखवून राहिलं मी करतो तर मला तो करतो मग असं करायचं. तू मग करतो मग तू माझ्यावर बस, पप्पांना घेऊन तोंडाला ती क्रीम लावली. माहिती आहे मला, तो दिवस रात्र क्रीमच लावून राहतो आता. गुड मॉर्निंग. असं कर good morning. किती मोठा उंदीर आहे तो बघा. किती मोठा आहे तो. डोळे बांध त्याचे, मिशा पण आहे त्याला. पक्क पकड त्याला, नाही तर सुटन तो. मला पकडायची सवय झाली आहे म्हणून, कारण की नागपूरला जेव्हा होतं तेव्हा तुला काही नाही करत बेटा, सोडून देतो, थांबून दे फक्त, उडवून नको. आणि मी मुद्दाम ग्लव्स घातले कारण की त्याची साईज जेवढी आहे, त्याचे दात बघा, ते दातानं जर चावला तो तर भयंकर इंजेक्शनच घेणार डायरेक्ट. एवढी मोठी साईज आहे त्याची. मला नाकडं बसताना झाला, त्याची डोळ्याची साईज बघा, त्याची साईज बघा, तो जोर लावून राहिला, सुटून राहिला हातातून. पागल आहे का. एक आहे पण माहिती आहे का, नवरा कसाही असो, घरातल्या ज्या काही गोष्टी आहे, पाली वगैरे किंवा उंदीर वगैरे, तो पकडणारा पाहिजे. म्हणजे टेन्शन नाही राहत डोक्या मागं. कोणत्या गोष्टीला तर मी आवडतो तुला. A few moments later. मी आता ना फेकायला गेलो पण उंदीर रस्त्याने असाच फिरून गेलो होतो ना, मागून दोन पुढे आले, दुरून चिल्लाते, ओ कशा काय माझं काय. म्हटलं थांबव गाडी, दूर फेकायचा म्हटलं, बसलो फिरून आलो. म्हटलं तुम्ही कुठे फिरून आले रात्रीची. तिने बॉम्ब नाकात उडाल बांधलेलं, स्वेटर घातलेलं, जॅकेट घातली. कशा सांगतो तुला थंडी लागत नाही. म्हटलं बसल्यावर सांगितलं दिलं मी, म्हटलं हातात उंदीर आहे म्हटलं. एवढा मोठा, आणि ते असे चालून साईड होते. मग म्हणजे की म्हटलं एवढा रात्रीची कुठे फिरून आले. अरे दादा ब्लिंकेटचे काम आहे साईडचे. म्हटलं अच्छा ब्लिंकेटवाले. तर त्याने हेल्प केली, मग तिकडे टाकून आलं श्रीरामनगरात. मग तिथून ते वापस सोडून गेलं. मला एक सेल्फी द्या ना, म्हणते. म्हटलं सेल्फी याच्यावर देऊ का म्हटलं. तर मग ते तरी टॉवेल काढली. म्हटलं टाक चालेल, नाही तरी माझ्या आयुष्याला आपल्याला थोडी आहे म्हटलं, सरेल मिळत आहे म्हटलं. शशांगुडा घेतला मध्ये कसं आहे. तो म्हणे की लिहितो म्हणे, शशांगुडा की नागडे फिरताना अर्ध्या रात्री. म्हटलं लिही.
आणि उंदीरचा जो किस्सा आहे ना, ऍक्च्युअल मध्ये माझे जादू पप्पा आहे, ते काय करे असं पूर्ण पिंजरा होता त्याच्याजवळ, त्याच्यात काहीतरी खाऊ घाले आणि तो उंदीर एवढा हुशार होता, ये खाऊन टाके म्हणून कधीच बंद नाही होते, पकडले नाही जात. तो शेवटचं सोडून दे, कारण की तेवढा वजन सोडलं का बंद होते. म्हणजे किती हुशार असून दोन ती. मग त्याच्याकडून पकडल्याच नाही, 6-7 महिने झाले होते. मग मी गेलो होतो नागपूरला, तर मग पप्पांनी सांगितलं की असं आहे म्हणून. म्हटलं एवढे पिंजरे लावत असते काय, असं हा मी करतो. मग गेलो मी, माझी टेक्निक वापरली नेहमीप्रमाणे. कपडा घेतला हातात, कपडा यासाठी घेतो आपण की तो चावला ना कपड्यावरून चावली नाही डायरेक्ट. तर पण एवढ्या मोठ्या साईजचा उंदीर मी पहिल्यांदा पकडला जिंदगीत. पण की आतापर्यंत मी याच्या अर्ध्या साईजचा पकडला होता. याचा एक डोळाच एवढा मोठा आहे, एवढा बम मोठा होता. तर मी एक साईडने कपडा लावतो, रूम गेम बंद करून घेतो आणि दुसरा कोणाला तर तिकडून घाबरायला लावतो. तसं घाबरला तो धावासाठी इकडे पळते, तेव्हा त्याला फक्त कपडा दिसते, माणूस नाही दिसत. तो खाली कोणच धावतो ना, आणि कपडा पूर्ण जमिनीपर्यंत पाहिजे. आणि मग तो जसा आला तसा फटकन पकडा लागतो, तेवढ्या स्पीडनं, नाही तर मग सुट्टे. ते पाहून जादू पप्पा म्हणे, मी याला 7-8 महिन्यापासून पकडून राहिलो म्हणे, हा माझ्या हातात न्यायला म्हणे, कधी तुम्ही येऊन एका दिवसात पकडून दिला म्हणे. पप्पा मग खबर फैलून टाकली होती. मग साऱ्या मावशाची कॉल की अरे आमच्या इथं आहे, आमच्या इथं म्हटलं पैसे लागेल, मी नाही पकडत. त्या दिवशी आम्ही नागपूरला येत होतो ना, परीक्षित अद्या काव्या तिथे मेंढकी पडली दिसली. तर अद्यानं मजाकमध्ये म्हटलं, सुशांत ते पाहून तिथे मेंढकी आहे. काव्याची उठून पळायला लागली म्हणे, अध्यामध्ये खायला तुले कायले मेंढकी दाखवली म्हणे. मी जाऊन मेंढकी उचलली, सगळी चाकर झाली. जा खाऊन घ्या आता. काय मेंढकी छी गिधाड्या.